नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. मी अलका सानप आपल्या या चॅनलवरती तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते. तर बघा, आज मी बनवला आहे किती छान असा हा फक्त 15 ते 20 मिनटामध्ये बनणारा अख्खा मसूर पुलाव. आणि त्याबरोबर माझ्या मुलाने बनवली आहे ही बीटची कोशिंबीर. चला तर बघूया आपण हा कसा बनवला आहे मी मसूरचा पुलाव. तर बघा, मी इथे घेतला आहे एक पातेलं. त्यामध्ये मी टाकून घेतला आहे लसूण. जास्त लसूण टाकला आहे जेणेकरून टेस्ट आणखीन छान येते. तर यामध्ये मी टाकलं आहे तेजपत्ता आणि दालचिनी. तर बघा, हे छान परततंच मी यामध्ये टाकलं आहे फक्त थोडेसे जिरे आणि थोडीशी मोहरी. एकदम झटपट बनणारी रेसिपी आहे आणि खूप छान आणि खूप टेस्टी आणि हेल्दी. रात्रीच्या डिनरसाठी तुम्ही हमखास असा हा झटपट बनणारा पदार्थ आहे, तुम्ही नक्की बनवून बघा. तर बघा, इथे मी आता यामध्ये टाकून घेतला आहे कांदा. हे छोटे छोटे 3 ते 4 कांदे आहेत जे मी असे उभे कट करून घेतले आहेत. कांदा चांगला परतून झाला आहे. आता त्यामध्ये टाकून घ्यायचा आहे टोमॅटो. फक्त कांदा टोमॅटोवरतीच हा राईस किती छान बनवला आहे मी. खूप मस्त टेस्ट बनते याची. तर इथे मी तांदूळ आणि हे अख्खा मसूर पण मी फक्त हे आपल्याला पूर्ण ही रेसिपी बनवेपर्यंतच मी ते पाण्यामध्ये ठेवलेला आहे. मी आधी काय भिजत नाही ठेवलेलं तांदूळ आणि हे अख्खा मसूर. आता फक्त ही सगळी तयारी करेपर्यंत मी अख्खा मसूर आणि राईस पाण्यामध्ये ठेवलेला आहे. आता मी यामध्ये टाकून घेतले आहे मसाले जे आपले घरामध्ये असतात ते. मिरची पावडर, आपलं धने पावडर, घरगुती मसाला आणि थोडासा गरम मसाला. हे मी सगळं यामध्ये टाकून घेतलं आहे. थोडीशी कोथिंबीर पण टाकायची आहे. मीठ टाकून घेतलंय. आता बघा, छान असे आपल्याला हे सर्व मसाले ना व्यवस्थित परतून घ्यायचे. खूप घाई नाही करायची राईस टाकायची. चांगलं हे परतून झाल्यानंतरच त्यामध्ये आपल्याला राईस आणि अख्खा मसूर टाकून घ्यायचा आहे. तर हे बघा, मी जास्त काही भिजवलेलं नाही आहे. आता मी हे लगेच यामध्ये टाकून घेते. 20 मिनिट तुम्ही मॅक्सिमम पकडा. 20 मिनिटामध्ये ही मस्त असा हा राईस आणि हा काय बोलतात त्याला पुलाव छान असा बनवून तयार होतो. आता बघा, इथे माझ्या लेकाने बनवली आहे मस्त अशी बीटची कोशिंबीर. बनवत आहे तर तो दाखवत होता. तर त्याने बीट असं छान असं किसून घेतलं आहे. त्यामध्ये त्याने हिरवी मिरची आणि कोथिंबीर बारीक कट करून टाकली आहे. तर बघा, हे आपल्याला राईस आणि मसूर पण चांगला परतून घ्यायचा आहे. बघा, हे छान असं परतलंय आणि आता यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि याला आता कमीत कमी 10 ते 10-12 मिनटामध्येच हा आता शिजून तयार होणार आहे. चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवायचं आहे.
तर बघा इथे आता ह्या कोशिंबीर बीटमध्ये त्याने टाकून घेतलं आहे छान असं दही. आता हे ना थोडीसं स्पेशल कशी बनवली आहे, तर यामध्ये त्याने एक तडका दिलेला आहे. तर तो तडका दिला आहे एकदम थोडंसं तेल, त्यामध्ये राई आणि कढीपत्ता, आणि खूप टेस्टी बनली होती ही कोशिंबीर. खूपच मस्त अशी तुम्ही पण एकदा नक्की बनवा, खूप मस्त लागते. तर तयार आहे ही मस्त अशी कोशिंबीर, बीटची कोशिंबीर. यामध्ये तुम्ही वेगळं काय काय तुमच्याकडे असेल, गाजर कांदा वगैरे तुम्हाला आवडत असेल ते पण टाकू शकता. तर बघा हा राईस आता किती छान असा तयार झालेला आहे. तर यामध्ये मी टाकून घेणार आहे 1 चमचा गाईचं तूप आणि कोथिंबीर. तुम्ही पण अशा प्रकारे नक्की बनवा आणि तुमच्या घरच्यांना असं छान छान पदार्थ खाऊ घाला. तुम्हाला जर माझी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सगळ्यांना.